बापाच्या पगारातून तुझा पगार आमच्या बापाच्या कष्टातून, तर आम्ही काहीतरी खरेदी करतो, आमच्या पैशातून त्याचा पगार होतो मॅनेजरचा, म्हणून त्या मॅनेजरनं सुद्धा भाषा बदलायला पाहिजे. अन्यथा मात्र मग तुमच्या कारवाईला त्यालाही समोर जावं लागेल. त्याला जर जास्तच उन्माद असेल तर मग पुढे त्याचे जे कोणते एजंट येतात ते आम्ही सुद्धा शोधून ठेवलेले आहेत. ती पार्श्वभूमी सुद्धा आम्ही त्या एजंटची काढलेली. आणि त्या बँक मॅनेजरचं काही हे पहिलंच गोष्ट नाही लोकांसोबत उजवण्या करायच्या. आज अमोल पाटील होते म्हणून ठीक आहे, अशा बऱ्याचशा तक्रारी सुद्धा शेतकरी आम्हाला इथं प्राप्त करून द्यायला लागले की बाबा ह्या मॅनेजरचा हा उद्धटपणा नेहमीचाच आहे, तो नेहमीच लोकांना बोलतो. आणि त्याचं पण चुकलेलं आहे की त्यानं हे नाही म्हणायला पाहिजे की ही बँक काय तुझ्या बापाची आहे का. बँक आमच्याच बापाची, आमच्याच बापाच्या कष्टातून त्याला पगार भेटतो. तो काही शेण खात नाही, तो अन्नच खातो. त्याच्यामुळे त्यांनी हे गुर्मी करण्याची कुठली गरज नव्हती, ती त्याने केली. त्याला टोप बसला. त्यामुळे अमोल पाटलांचं आम्ही समर्थनच करतो. आता कुणीही नखरे करत तर उद्या त्याला सुद्धा आम्ही टोप द्यायची तयारी करू, एवढं मात्र नक्की आहे. राहिला विषय की बँक मॅनेजरचं कर्तव्यच आहे. कुठलाही शेतकरी, आज अमोल पाटलच नाही, कुठलाही शेतकरी जर बँकेत गेला तर त्या बँक मॅनेजरचं कर्तव्यच आहे की त्या माणसाला प्रॉपर माहिती पोहोचवणं. प्रश्न शेतकऱ्याला समजत नाही म्हणून शेतकरी विचारायला बँकेत जातात. बरं बँकेत नाही तर जाणार कुठे येतं? काही प्रश्न करा. उद्या त्या बँकेतही काही शेतकरी असे येतं की कर्ज 1,00,000 थंब लावल्यानंतर 40,000 रुपये अकाउंटला आले, 60,000चा गोंधळ माहिती नाही. ह्या शेतकऱ्यांना जर बँकेतच विचारायला जायचं नाही किंवा यांच्या मुजोरीचा यांनी सामना करायचा नाही तर मग ह्या बँकवाल्याची मुजोरी आम्ही कुठून घेणार नाहीये. त्यांना सुद्धा लायनर वागवलं पाहिजे, ही सुद्धा विनंती आहे. त्यांनी अमोल पाटलावर कारवाई केली, नंतर ही कारवाई व्हायला नको होती कारण एवढ्या मुजोर माणसानं नखरे करत असेल. पण त्याची जे कोणी लोक जमले, कारवाई झाली. आम्ही वाट बघतोय. उद्या परवाची आम्हाला तारीख आहे. त्या तारखेनंतर काय होते हे आम्ही बघणार आहोत. आणि त्यानंतर सन्मान्य राजू शेट्टी साहेब असू देत, आमच्या महाराष्ट्राची संघटना असू देत, आम्ही या बँकेचे जे गाव या बँकेला दत्तक येत त्या प्रत्येक करत आहे. ज्या पद्धतीने शेतकऱ्यासोबत वाटत आहे म्हणजे त्याला नीट करण्यात आलं, त्याला स्वाभिमानी त्याला नाराज करण्यासाठी त्या संदर्भामध्ये आमचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष दामवांना युवा आघाडीचे दामवांना इंगोले, मी किशोर ढगे मराठवाडा अध्यक्ष आणि आदरणीय राव शेट्टी साहेब यांनी यांच्या आदेशाप्रमाणे इथं आलो आणि या सगळ्या पत्रकार परिषदेला दामवांना विनंती करतो की त्यांनी सविस्तर मार्गदर्शन करावं. खरं तर सुरुवातीला माफी मागतो कारण आयडिया आली नाही आम्हाला तुमची की आपण सर्वजण आलोच म्हणून, त्याबद्दल क्षमस्व आहे. जे काही प्रकार सेंट्रल बँकेमध्ये अमोल पाटला सोबत घडला तो प्रकारच खरं तर निंदनीय आहे. आणि ज्या सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यासोबत जे काही मारहाण घडली याला स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी म्हणून आम्ही खुलेआम त्याचं समर्थन करतो. काहीही अडचण नाही. जर मुजोऱ्या कोणता अधिकारी करत असेल तर आमच्यावर मुजोऱ्या म्हणजे शेतकऱ्यावर मुजोऱ्या करत असेल तर आम्ही अमोल पाटलाच्या मागे ठामपणे महाराष्ट्रातील स्वाभिमानी उभे आहोत. आणि याच्यासाठी म्हणतोय की आम्ही माहिती घेतली तो जो बँकेचा कर्मचारी अधिकारी मॅनेजर येतात यांच्या हाताखाली प्रत्येक गावाचे एजंट आहेत. आज ते एजंट शेतकऱ्याला 1,00,000 कर्ज काढून देतात. त्या बँकेची परिस्थिती अशी आहे, एखाद्या शेतकऱ्यावर जर 1,00,000 कर्ज असेल त्याला 20,000 वाढून पाहिजे असतील तर एजंटकडे जावं लागतं. तो एजंट पैसे भरतो 1,00,000 आणि शेतकऱ्याच्या माघारी शेतकऱ्याचे चेक पोरे विड्रॉल घेऊन सुद्धा होतात. एवढी दयनीय अवस्था या सेंट्रल बँकेची आहे. आणि त्या बँकेचा कर्मचारी मॅनेजर जर मुजोऱ्या करत असेल तर त्याला तो बसला पाहिजे, यामध्ये काही डाऊट नाही. आणि एखादा मॅनेजर जर एवढा मस्तीला येत असेल, खामगाव मधला सेंट्रल बँकेचा असून कुठल्याही बँकेचा असून देतात, तो जर एवढ्या मस्तीला येत असेल की तो तुमच्या बापाची बँक आहे का, आमच्या पगारातून तुझा पगार आमच्या बापाच्या कष्टातून, तर आम्ही काहीतरी खरेदी करतो, आमच्या पैशातून त्याचा पगार होतो मॅनेजरचा, म्हणून त्या मॅनेजरनं सुद्धा भाषा बदलायला पाहिजे. अन्यथा मात्र मग तुमच्या कारवाईला त्यालाही समोर जावं लागेल. त्याला जर जास्तच उन्माद असेल तर मग पुढे त्याचे जे कोणते एजंट येतात ते आम्ही सुद्धा शोधून ठेवलेले आहेत. ती पार्श्वभूमी सुद्धा आम्ही त्या एजंटची काढलेली. आणि त्या बँक मॅनेजरचं काही हे पहिलंच गोष्ट नाही लोकांसोबत उजवण्या करायच्या. आज अमोल पाटील होते म्हणून ठीक आहे, अशा बऱ्याचशा तक्रारी सुद्धा शेतकरी आम्हाला इथं प्राप्त करून द्यायला लागले की बाबा ह्या मॅनेजरचा हा उद्धटपणा नेहमीचाच आहे, तो नेहमीच लोकांना बोलतो. आणि त्याचं पण चुकलेलं आहे की त्यानं हे नाही म्हणायला पाहिजे की ही बँक काय तुझ्या बापाची आहे का.
बँक आमच्याच बापाच्या दत्तातून त्याला पगार भेटतो. तो काही शेण खात नाही, तो अन्नच खातो. त्याच्यामुळे त्यांनी हे गुर्मी करण्याची कुठली गरज नव्हती. ती त्याने केली, त्याला तोप बसला. त्यामुळे अमोल पाटलांचं आम्ही समर्थनच करतो. आता कुणीही नखरे करत तर उद्या त्याला सुद्धा आम्ही तोप द्यायची तयारी करू. एवढं मात्र नक्की आहे. राहिला विषय की बँक मॅनेजरचं कर्तव्यच आहे. कुठलाही शेतकरी, आज अमोल पाटलच नाही, कुठलाही शेतकरी जर बँकेत गेला तर त्या बँक मॅनेजरचं कर्तव्यच आहे की त्या माणसाला प्रॉपर माहिती पोहोचवणं. प्रश्न शेतकऱ्याला समजत नाही म्हणून शेतकरी विचारायला बँकेत जातात. बरं बँकेत नाही तर जाणार कुठे येतं? काही प्रश्न करा. उद्या त्या बँकेतही काही शेतकरी असे येतं की कर्ज 1,00,000 रुपये थंब लावल्यानंतर 40,000 रुपये अकाउंटला आले, 60,000चा गोंधळ माहिती नाही. या शेतकऱ्यांना जर बँकेतच विचारायला जायचं नाही किंवा यांच्या मुजोरीचा यांनी सामना करायचा नाही तर मग ह्या बँकवाल्याची मुजोरी आम्ही कुठून घेणार नाहीये. त्यांना सुद्धा लायनर वागवलं पाहिजे. ही सुद्धा विनंती आहे. त्यांनी अमोल पाटलावर कारवाई केली. नंतर ही कारवाई व्हायलाच नको होती कारण एवढ्या बुधवार माणसानं नखरे करत असेल. पण ते जे कोणी लोक जमले, कारवाई झाली. आम्ही वाट बघतोय. उद्या परवाची आम्हाला तारीख आहे. त्या तारखेनंतर काय होते हे आम्ही बघणार. जे कोणी लोक जमले, कारवाई झाली. आम्ही वाट बघतोय. उद्या परवाची आम्हाला तारीख आहे. त्या तारखेनंतर काय होते हे आम्ही बघणार. आणि त्यानंतर सन्मान्य राजू शेट्टी साहेब असू देत, आमच्या महाराष्ट्राची संघटना असू देत, आम्ही या बँकेचे जे गाव या बँकेला दत्तक येत त्या प्रत्येक दत्तक गावात जाणार आहोत. उद्याची 5 तारखेचा जे काही हिअरिंग आहे ते सर्व गोष्टी झाल्यानंतर घडल्यानंतर कदाचित 5 तारखेला आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे आणि बाहेरही येऊन जाऊ गेली होऊन जाईल तरी सुद्धा आम्ही या बँकेला सोडणार नाही. आम्ही त्या बँकेच्या प्रत्येक दत्तक गावात जाणार आहोत आणि त्या गावातल्या शेतकऱ्याच्या तक्रारी जमा करणार आहोत आणि रितसररित्या त्या तक्रारी सामान्य कलेक्टरला सुद्धा देणार आहोत. रितसररित्या मागणी करून ज्या ज्या शेतकऱ्याला या बँकेने त्रास दिलेला आहे त्या शेतकऱ्याच्या दारात जाऊन ते शेतकरी बँकेच्या दारात सुद्धा उभे करणार आहोत आणि हे लिगली करू. आमची एक चुकलंय. 2019 आम्ही गेलो नाही. लिगली जर गेलो काही गोष्टीला तर त्यांना त्रास वाटेल म्हणून आम्ही लिगली सांगतोय. आम्ही लिगली या गावातले शेतकरी दत्तक गावात